लहान मुलांच्या चेहऱ्यावर असे सफेद डाग दिसणं खूप कॉमन आहे. तर हे कशामुळे होतं आणि त्यासाठी काय केलं पाहिजे या संदर्भात बोलूया. सो असे व्हाईट स्पॉट्स किंवा असे सफेद डाग दिसणं ह्यामागे दोन प्रमुख कारण आहेत. त्यातलं पहिलं जे आहे ते म्हणजे एक प्रकारचं फंगल इन्फेक्शन, ज्याला पिटिरियासिस अल्बा असं म्हणतात. आणि दुसरं जे कारण आहे ते म्हणजे न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज, स्पेशली आयर्न आणि कॉपर यांच्या कमतरतेमुळे सुद्धा लहान मुलांच्या चेहऱ्यावर असे सफेद डाग किंवा व्हाईट स्पॉट्स दिसू शकतात. तर यासाठी काय केलं पाहिजे? तर पहिलं जसं आपण पाहिलं की याचं प्रमुख जे किंवा मेन कारण आहे ते म्हणजे फंगल इन्फेक्शन. आणि फंगल इन्फेक्शन कमी करण्यासाठी या 3 गोष्टी तुम्ही फॉलो केल्या पाहिजे. पहिलं तर आहे साखरेचं प्रमाण हे कमी करणं. सो तुमची लहान मुलं खूप अतिप्रमाणात गोड खात असतील, साखरेचं प्रमाण त्यांच्या आहारामध्ये खूप असेल तर ते कमी करणं. कारण फंगल इन्फेक्शन आहे किंवा कुठल्याही प्रकारचा जो फंगस आहे ते साखरेवर फीड करतात. म्हणजे साखरेमुळे त्यांचं प्रमाण वाढत जातं आणि फंगल इन्फेक्शन स्प्रेड होत जातं किंवा पसरत जातं. म्हणजे चेहऱ्यावरचं फंगल इन्फेक्शन मग हातापायावर येऊ शकतं, पाठीवर दिसू शकतं, पोटावर दिसू शकतं. म्हणूनच साखरेचं प्रमाण कमी करणं किंवा साखर कम्प्लिटली बंद करणं गरजेचं आहे. तर काही पोषक तत्व आहेत ती रेग्युलरली त्यांच्या आहारामध्ये ऍड केली पाहिजेत आणि ती म्हणजे आयर्न, झिंक, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन D3. कुठल्या कुठल्या अन्नपदार्थांमध्ये ही सगळी पोषक तत्व असतात त्याबद्दलची माहिती मी कॅप्शनमध्ये लिहिली आहे. आणि तिसरं जे आहे ते म्हणजे होमिओपॅथिक ट्रीटमेंट. जर तुमच्या लहान मुलांना असे स्पॉट्स खूप कालावधीपासून असतील आणि कुठल्याही ट्रीटमेंटने ते ठीक होत नसतील तर त्यासाठी तुम्ही होमिओपॅथिक ट्रीटमेंट नक्की ट्राय करू शकता.